तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहे पेढा. आता टाकतो आम्ही याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं. साखर टाकूया आपण जेवढी पाहिजे तेवढी, आणि जेवढं दूध असलं ना तेवढी साखर टाकली तेवढं चांगलं होतं ते, त्याच्यामुळे एवढी साखर टाकू आपण. ही घेतली साखर टाकून, आणि अजून काय टाकायचं त्याच्यामध्ये? आता आणखी त्याच्यामध्ये खोबरं टाकायचे, विलायची टाकायची. तर मित्रांनो, चालू आहे आता खोबरं किसाचं काम, आणि खोबऱ्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे इलायची. तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने चालू आहे. आणि आमची चूल जरा कमजोर आहे, झाला जाळ. ठीक आहे, इलायची कुठे? तर मित्रांनो, घेतलेली आता इलायची. आता विलायची घेऊ कुठून. आता ही चालली त्याच्यामध्ये इलायची. या अशा प्रकारे इलायची जाईल. पहिले त्याच्यात साखर टाकली, आणि हे जे खोबरं आता किसून झालंय ना, हे खोबरं आपण ते झालं का सगळं, मग वरून टाकणार आहे ते खोबरं. आता थोडं टाकून घेऊ दूध त्याच्यात. मी आता हे अशा प्रकारे झालं, आणि कधी होईल काही सांगता येत नाही. हे लय वेळ घेऊ लागला आमचा. आता हे पाहू शकता तुम्ही, आता हे ना याचे थोडे थोडे बबल बनू राहिले बरं का, आणि थोडं घट्ट पण झालंय. आता हे म्हणजे याची प्रोसेस चालू झाली पुढची, का आता हे पेढा बनणार आहे लवकर. तर मित्रांनो, तुम्ही पहा आता एकदम म्हणजे असं घट्ट झालंय आता हे, आणि लवकरच बनन आता मला असं वाटतं. कारण की आम्ही पहिले 1-2 वेळेस बनवला होता, आणि त्याच्यानंतर आता बनवतोय. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा, आणि इलायची मात्र नक्कीच टाका, म्हणजे ते चांगलं लागेल तुम्हाला खाण्यासाठी. म्हणजे पेढा ओके झाला आपला. तर मित्रांनो, आमचं चालू आहे आता पेढा खायचं काम, आणि या अशा पद्धतीने झाला भाऊ. पण खायला खरं सांगतो एकदम टेस्टी. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, मस्त भारी लागेल, बरोबर ना. आणि आमचा व्हिडिओ आता इथंच थांबवतो आम्ही. तर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला तर नक्कीच लाईक करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.